लाडक्या बहिणींना मे महिन्याचा हप्ता आजपासून वाटप सुरू होणार आहे आणि 2100 रुपये हप्ता मिळणार आहे। तर कोणाला 2100 रुपये पाहिजे त्यांनी कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा की मला 2100 रुपये पाहिजे आणि तुमच्या जिल्ह्याचं नाव सांगा। आणि आतापर्यंत लाडक्या बहिणींना 10 हप्ते त्यांच्या खात्यामध्ये टाकण्यात आले आहे। तुम्ही पात्र असाल तर नक्की तुम्हाला 11वा हप्तासुद्धा तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। तर ज्या महिलांना हप्ता नाही मिळाला त्यांनी सुद्धा कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायचं आहे की आम्हाला हप्ता नाही मिळाला। ज्या महिलांना मिळाला आहे त्यांनी सुद्धा सांगायचं आहे। तर व्हिडिओ एंडपर्यंत बघा, स्किप करू नका। कोणत्या दिवशी तुम्हाला हप्ता मिळणार आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे। तर इथे अदिती राय तटकरे यांनी खूप मोठी एक घोषणा केलेली आहे लाडक्या बहिणींसाठी आणि ही घोषणा त्यांच्यासाठी लवकरात लवकर एक मोठी गिफ्ट देणार आहे। तर कोणतं गिफ्ट आहे, काय आहे ते सुद्धा सांगणार आहे। तर लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधी मिळणार यावर प्रतीक्षेत असलेल्या महिला व बालविकास मंत्री अदिती राय तटकरे यांनी एक मोठी घोषणा केलेली आहे। तर मात्र प्रतीक्षात सरकारने एप्रिल आणि मे हे दोन्ही महिन्याचे हप्ते एकाच वेळी जमा केले नाहीत। 2 मे रोजी फक्त एप्रिल महिन्याचा हप्ता 1500 रुपये जमा केला आहे। तर आता मे महिन्याचा हप्ता 2100 रुपये पडणार आहे, म्हणून 2 महिन्याचे एकत्र पैसे सरकारने दिले नाही। तर मे महिन्याचा हप्ता कधी मिळणार त्यावर लाडक्या बहिणीला खूप प्रतीक्षा आहे। तर खरं तर एप्रिल महिन्याचा हप्ता नुसता जमा करण्यात आला आहे। अशामध्ये मी मे महिन्याचा हप्ता याबद्दल विचार नाही होऊ लागले आहेत। या कारणे असे प्रकार माध्यमांमधून एप्रिल आणि मे दोन्ही महिन्याचे हप्ते एकत्र ते देऊ शकत नाही, पण मे महिन्याच्या हप्त्यामध्ये 2100 रुपयाची वाढ होणार आहे, म्हणून तुम्हाला मे महिन्याचा हप्ता मे महिन्यामध्ये दिला नाही। राज्यात महिलांसाठी सुरू असलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत आता सुलभ आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून मिळणार आहे। या योजनेत विस्तारात भाग मिळवून लाडक्या बहिणीला बँक ऑफ महाराष्ट्र माध्यमातून रुपे कार्ड वितरित करण्यात येणार असल्याची घोषणा अदिती राय तटकरे यांनी नाशिकमध्ये जे परिषद होता तिथे त्यांनी ती चर्चा केलेली आहे। आता नेमकं हे काय आहे ते सुद्धा आपण जाणून घेऊया। तर इथे नाशिकमध्ये महाकावी कालिदास कला मंदिर इथे गुरुवारी 8 मेला जिल्हा परिषद व जिल्हा महिला बालविकास मंत्री विभागा वतीने महिलांसाठी विविध योजना तसेच ई-पीक रिक्षा वितरण सोहळा आयोजित करण्यात आला होता। त्याप्रसंगी मंत्री अदिती राय तटकरे इथे सांगताना तुम्हाला दिसत आहे की उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, आमदार हिरामण खोसकर आणि महिला बालविकास विभागाचे आयुक्त नयना गुंडे आदी मान्यवर उपस्थित होते। तर इथे ह्या जे वितरण झालं होतं तिथं सुद्धा लाडक्या बहिणींचा टॉपिक घेतला होता। तर क्रेडिट कार्ड प्रमाणेच रूप कार्ड असणार आहे। तर अदिती राय तटकरे इथं सांगताना तुम्हाला दिसले असेल लाडकी बहीण योजना बळकटी देण्यासाठी लाभार्थी महिलांना रूप कार्ड दिले जाणार आहे। यासाठी बँक ऑफ महाराष्ट्रात काही बँकेशी करार करण्यात आले आहे। महिलांना क्रेडिट कार्डप्रमाणेच रूप कार्ड वापरता येणार आहे। रुपे कार्डसाठी काही निबंध देखील आणण्यात आले आहे। तर कोणते निबंध आहे, काय आहे ते सुद्धा जाणून घेऊया। तेथे वापरता येणार नाही रुपे कार्ड। पात्र महिलांना रुपे कार्ड त्यांच्या गरजेनुसार वापर करू शकतात। मात्र या कार्डसाठी काही निबंध घालण्यात आले आहे। मद दुकाने आणि पानपट्ट्यावर हे कार्ड वापरता येणार नाही असे मंत्री अदिती राय तटकरे यांनी सांगितलं आहे। तर हे जे कार्ड आहे ते कुठं यूज होणार ते इथं सांगण्यात आलेलं आहे आणि अधिक माहिती तुम्हाला समजणार आहे। तर व्हिडिओ एंडपर्यंत बघा। तर लाडक्या बहिणींसाठी जी ही योजना आहे ते बाबत नियोजन केले आहेत। वेळोवेळी पैसे कसे दिले जातील यावर काळजी घेतली जाईल असे अजितदादा पवार यांनी सुद्धा सांगितलं आहे। तर लाडक्या बहिणींसाठी खूप मोठी परिषद होती तिथे अदिती राय तटकरे यांनी सुद्धा सांगितलं आहे की ही जी योजना आहे ती आम्ही बंद पडून देणार नाही, अशीच राबवत राहणार आहोत। तर लाडक्या बहिणींसाठी ही महत्त्वाची गुड न्यूज आहे।
तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला जरूर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. आणि मे महिन्याचा हप्ता 3rd वीक किंवा 4th वीकमध्ये तुमच्या खात्यामध्ये जमा होईल. तर पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सांगते. तोपर्यंत बाय बाय. थँक्यू. जय हिंद, जय भारत, भारत माता की जय.